नमस्कार, मी आर के थोरात. आपण पाहत आहात द ऑल इंडिया न्यूज. मी आज बीडमध्ये बी एन खेडकर सर यांच्या मंडल अधिकारी या सेवानिवृत्त झालेले आहेत त्यांच्याकडे जाऊन त्यांच्या प्रतिक्रिया घेत आहे. तरी मी त्यांच्या निवासस्थानी येऊन आज पोहोचलो आहे. तरी बी एन खेडकर साहेब हे तलाठी असतानाही मंडल अधिकारी झाले आणि सेवानिवृत्त झाले. त्याच्याकडे काय त्यांच्याकडे प्रतिक्रिया, काय त्यांच्या कार्याची काय पावती, म्हणून यांच्याकडे मी जात आहे. नमस्कार सर. नमस्कार. काय आहे आपलं नाव सर? माझं नाव बाबासाहेब नारायणराव खेडकर. अच्छा, आपण केव्हा परीक्षा पास झाला तलाठी? मी 1983 ला परीक्षा पास झालो. बरं, आपलं गाव कोणतं आहे सर? माझं गाव बोरगाव चकला, तालुका शिरूर, कासा, जिल्हा बीड. आपलं शिक्षण कोणते आहे? माझं शिक्षण BA झालं. कोणत्या वर्षी BA झालं तुमचं? 1979 ला माझं BA झालं. अच्छा, त्याच्यानंतर BA आपण कोणत्या कॉलेजला केली? बीड येथील नवगुण कॉलेजला माझं BA पूर्ण झालं. अच्छा, आता आपण पहिलं तुम्ही जे काही तलाठीची एक्झाम पास झाल्याच्या नंतर तुम्हाला पहिली नेमणूक कुठं झाली तुमची? माझी तलाठी म्हणून मी पास झाल्यानंतर माझी पहिली नेमणूक गेवराई तालुक्यातील मारफळा सजावरती झाली. त्या सजामध्ये तुम्हाला गाव कोणते कोणते होते? त्या सजामध्ये मला गावं मारफळा, लोणाळा, खेरडा आणि खेरडा बुद्रुक. अच्छा, तुम्हाला गेवराई तलाठी असताना तुम्ही त्या सजामध्ये गेवराई तालुक्यामध्ये राजकीय पुढाऱ्यांचा कोणाचा काही त्रास? नाही, मी तलाठी असताना मला राजकीय पुढाऱ्याचा कसलाही त्रास झालेला नाही. म्हणजे तुमच्या कालावधीमध्ये तुम्हाला त्रास झालेला नाही. अच्छा, आपण जे काही गेवराई विधानसभामध्ये जे काही कार्य केले आणि त्या कार्यांची पावती तुम्हाला गेवराईची जी काही तहसीलदार यांनी त्यावेळेस तुम्हाला जे काही कार्य चांगले केल्याबद्दल प्रसिद्धीपत्र नेमून तुम्हाला जी काही कार्याची पावती हे कोण होते त्यावेळेस? गेवराई 1995 ला गेवराई विधानसभा मतदारसंघाची निवडणूक झाली. त्यावेळेस त्या निवडणुकीमध्ये उत्कृष्ट काम केलं म्हणून त्यावेळचे निवडणूक निर्णय अधिकारी DS लोखंडे यांनी मला प्रसिद्धी प्रमाणपत्र दिलं. अच्छा, आपण आता तुम्ही हे मंडल अधिकारी झाला आणि मंडल अधिकारी होण्याच्या तुम्हाला बढती जी काही तुम्हाला जे काही जिल्हा अधिकारी असे तुम्हाला तुमच्या कालावधीमध्ये जे काही किती कलेक्टर व्हा आणि किती म्हणजे मेन अधिकाऱ्यांनी तुम्हाला प्रसिद्धीपत्र दिले? मला माझ्या कारकिर्दीमध्ये 4 ते 5 जिल्हाधिकाऱ्यांनी प्रसिद्धीपत्र दिले. बरं, ते जिल्हा अधिकारीचे कोणते म्हणजे नेमकं त्यांचे नाव? आता कुटुंब कल्याणमध्ये त्यावेळेचे जिल्हाधिकारी सुधाकर जोशी, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद प्रगत पुरुषे. नंतर अल्प बचतमध्ये एक उत्कृष्ट काम केलं म्हणून KP बक्षी साहेब जिल्हाधिकारी यांनी प्रसिद्धीपत्र दिलं. अच्छा, KC बक्षी जिल्हाधिकारी होते, त्याच्यानंतर जंत्रे साहेब होते, त्याच्यानंतर पुन्हा कविता मॅडम जालन्याच्या ह्या पण जिल्हाधिकारी होत्या आणि त्याचप्रमाणे तुम्हाला कवडे साहेब कोण असे म्हणजे जिल्हाधिकारी डेप्युटी कलेक्टर होते. आता ह्यांच्यामध्ये तुम्हाला म्हणजे त्यावेळेस सगळे सन्मानित पत्र दिल्याच्या नंतर तुम्हाला राज्यमंत्री म्हणून माजी राज्यमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी प्रसिद्धीपत्र देऊन तुमचा गौरव केलेला कार्य कोणतं साल होतं? सर 2003-2004 त्यावेळेचे जिल्हाधिकारी नंदकुमार जंत्रे आणि माजी राज्यमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी मी महसुली कामात उत्कृष्ट काम केलं म्हणून यांच्या हस्ते मला प्रसिद्धीपत्र देऊन गौरव करण्यात आला. अच्छा, बरं, आता तुम्ही कला क्षेत्रामध्ये काही नाट्यक्षेत्रामध्ये आहेत असं मला तुम्हाला म्हणजे काय म्हणायचं, तुम्हाला आवड आहे का? हो, आहे. बरं, का तुम्ही नाटकामध्ये कुठले का पात्र केलेले तुम्ही? मी नाटकामध्ये सरपंच कोणी पाटील बेमानी या नाटकामध्ये सर्जेरावची भूमिका केली. सर्जेरावची भूमिका. आणि सरपंच खुनी पाटील बेमानी हे नाटक तुम्हाला कोणत्या गावामध्ये तुम्ही कुठं सादर केलं? मी सरपंच खुनी पाटील बेमानी हे नाटक आम्ही घाटशीळ पारगाव येथे सादर केले होते. अच्छा, त्यावेळेस तुमचं वय किती होतं? त्यावेळेस मी कॉलेजला शिक्षण घेतो. अच्छा, आणि तुम्ही कुठल्या सरपंचाची भूमिका निभावली का कुठली भूमिका निभावली? नाही, त्या नाटकामध्ये मी सर्जेरावची भूमिका निभावली होती, परंतु सरपंच खुनी पाटील बेमानी या नाटकामध्ये मी सरपंचाची भूमिका निभावली. बरं, त्या सरपंच असताना तुम्ही त्या सरपंच खुनी पाटील बेमानी त्याचा पॅरेग्राफ म्हणजे काय तुम्हाला म्हणजे खुनीची काय तुम्ही म्हणजे न्याय काय तिथे दिला? सरपंच खुनीमध्ये कसं असतं की काम करीत असताना गावगाडा असतो, त्या गावात विहिरीचं काम चालू असतं, सरपंचाकडे काम असतं. परंतु सरपंच खुनीमध्ये कसं की काही लोक आल्यानंतर विहिरीचं काम आल्यानंतर वरून डोक्यात दगड टाकतात, नंतर जखमी होतात. काही लोक समजा मी झोपलेला असताना नंतर पायामध्ये कुऱ्हाड मारतात. अच्छा, आपण तुम्हाला ही सांस्कृतिक कार्याची तुम्हाला आवड आहे आणि तुम्हाला असं गायन क्षेत्रामध्ये कुठला अनुभव आहे का? नाही, गायन क्षेत्रामध्ये जसं माझा आहे
परंतु मी त्यामध्ये एवढा इंटरेस्टच घेतलेला नाही. अच्छा. तुम्ही वारकरी संप्रदायामध्ये संत भगवान बाबा संत वामन भाऊ यांच्या कृपेने तुम्ही हे आहेत म्हणून तुम्हाला म्हणतो की मी वारकरी संप्रदायामधले कुठले अभंग, काही संगीत क्षेत्र, काही वाद्य, काही तुम्हाला येत आहे? नाही, अभंग येतात तसे, पण आता अभंग पूर्ण येत नाही समजा. बरं, अच्छा, ठीक आहे. आता आपण जी काही कार्य तुम्ही पार पाडलंय आणि जी कार्याची पावती तुम्ही आता रिटायरमेंट कधी झाला? मी 2017ला रिटायर झालो. 2017ला रिटायर झाला. त्याच्यानंतर पुन्हा याच्या अगोदर तुम्ही म्हणजे गेवराई तालुक्यामध्ये तुम्हाला जे काही पारधी समाजाचा मेळावा हे तुम्ही घेतला हो. आणि त्या पारधी समाजाच्या मेळाव्याची तुम्हाला कसं सुचलं की पारधी समाजाचा हा भटका विमुक्त जातीतला मेळावा आपण कसा घ्यावा आणि कसं त्याला आवाज उठवा, ह्याच्यासाठी काय प्रतिक्रिया आपण दिल्या? करेक्ट रिपोर्ट. टाकसाळे त्यावेळेस बीडला उपजिल्हा अपर जिल्हाधिकारी म्हणून टाकसाळे साहेब होते हा. आणि त्यांनी उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये आदिवासी पारधी समाजाचे खूप मेळावे घेतले होते आणि त्यांनी आम्हाला विचारलं की आपल्याकडे सुद्धा असा आदिवासी पारधी मेळावा घेता येतील का, कारण ह्या लोकांना आपल्याला राष्ट्रीय प्रवाहामध्ये आणायचे. त्यावेळी त्यांच्या प्रेरणेने मी राष्ट्रीय आदिवासी पारधी मेळावा घेतला आणि तो यशस्वी करून दाखविला त्याच्यामध्ये. त्यामुळं मला त्यावेळेचे अपर जिल्हाधिकारी ज्यांनी मला जिल्हाधिकारी म्हणजे टाकसाळे साहेब. टाकसाळे साहेब अच्छा, केव्हा घेतला होता तुम्ही मेळावा? तो 19/4/2013. 2013 मध्ये तुम्हाला काय तिथं पारधी समाज असा किती संघटना म्हणजे किती संघ असं तिथं असा अंदाज संख्या त्या मेळाव्यामुळे बरेचसे आदिवासी म्हणजे पारधी भिल्ल वगैरे जमा झाले किती होते. संख्या असेल त्यावेळेस? त्यावेळी 100-200 संख्या असेल त्या लोकांची. आणि ते म्हणजे तुम्हाला घेण्यासाठी काही त्रास झाला? त्रास काही झाला नाही. आम्हाला त्यावेळेस ढाळे साहेबांनी सांगितलं होतं. हा. म्हणजे तुम्हाला म्हणजे पारधी समाज एकत्र गोळा करण्यासाठी काय म्हणजे तिथं किती भिल्ल पारधी अशी काही दोन जातीच असताना बाकीचे काही इतर जाती होते का? आमचे ते बाकीच्या त्या मध्ये सगळे आलत्या. आणि कुठं झाला हा मेळावा? हा अंतरवली बुद्रुकचे हा मेळावा झाला. अंतरवली बुद्रुक तालुका गेवराई. अच्छा. गावच्या वतीने तुम्हाला काही सहकार्याची भूमिका? हो, गावाने त्यावेळेस ह्या मेळाव्यासाठी आम्हाला सहकार्य केलं. अच्छा. पण आपण कुटुंब नियोजन, कुटुंब कल्याण योजना, हा. ही कुटुंब कल्याण योजना त्यावेळेस तुमच्या हाती म्हणजे तुम्हाला जे काही तुमच्या जबाबदाऱ्या होत्या त्या तुम्ही पार पाडण्यासाठी काय प्रतिक्रिया केल्या? त्यावेळेस कुटुंब कल्याण करणं हे प्रत्येकाला सक्तीचं गरजेचं केलं होतं. हा. आणि त्यावेळेस जानेवारी 1986 ते मार्च 1986 या कालावधीत मी कुटुंब कल्याणाचं उत्कृष्ट काम केलं म्हणून त्यावेळेचे जिल्हाधिकारी सुधाकर जोशी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्य अधिकारी प्रगव कुरशे यांनी मला उत्कृष्ट काम केलं म्हणून प्रमाणपत्र दिलेलं आहे. अच्छा. आता हे तुम्हाला असे प्रसिद्धीपत्र जे आहे तुमच्याकडं कवडे साहेब, धनत्रे साहेब, त्याच्यानंतर कविता मॅडम, त्याचप्रमाणे तुमचे माजी राज्यमंत्री जयदत्त क्षीरसागर, असे तुमचे गेवराईचे तहसीलदार त्यावेळेसचे, असे तुमच्याकडे प्रसिद्धीपत्र जे आहेत, प्रसिद्धीपत्र असे एकूण किती तुमच्याकडं? माझ्याकडे असे प्रसिद्धीपत्र 4 ते 5 प्रसिद्धीपत्र आहेत. अच्छा, ठीक आहे. आपण तुम्हाला हे राजकीय क्षेत्रामध्ये काही तुम्हाला आवड होती का त्यावेळेस? नाही, वडिलांचा राजकारण असल्यामुळं त्यावेळेस मला सुद्धा राजकीय क्षेत्रामध्ये आवड होती. परंतु वडिलांची काय म्हणजे तुमच्या आता तुमचे जे वडील होते राजकीय क्षेत्रामध्ये कुठल्या कुठल्या पदावर त्यांनी भूमिका केली? माझे वडील 1962 ते 1967 ते बोरगाव ते ग्रामपंचायतचे सरपंच होते. त्याच वेळेस ते चेअरमन होते. पंचायत समितीचे मेंबर होते. कोणत्या पंचायत समिती? गेवराई पंचायत समितीचे मेंबर होते. गेवराई पंचायत समितीचे मेंबर असताना त्यांना म्हणजे कोणत्या पक्षाकडून त्यांनी म्हणजे हे लढवलं होतं? नाही, त्यावेळेस पंचायत समितीला पक्ष नव्हते साहेब. बरं, हे कुठल्या पार्टीचे म्हणजे नेमकं काही नाही तसं काही नाही. बरं, मला ह्यांना पक्ष म्हणजे कोणत्या काँग्रेस असेल, अगर राष्ट्रवादी आपले शिवसेना असेल त्यावेळेस कुठला हे नव्हता? नाही. अच्छा. त्यांना म्हणजे कुठून असे हे नाही केली तिकीट मिळायला? त्यांना म्हणजे लोक कसं होतं की ह्या पुढाऱ्यांनी जवळचे असल्यामुळं काम चांगलं असल्यामुळं यांनी लोकांनी त्यांना उभं करून निवडून आणलं. म्हणजे जयदत्त क्षीरसागरचे का कुठला म्हणजे? नाही, त्यावेळेस साईजराव पंडित, शहाजीराव शाहूराव पाटील. अच्छा. हा, तर म्हणजे हे त्यांच्या संपर्कात असल्यामुळे त्यांचे कार्यकर्ते असल्यामुळे त्यांनाही उमेदवारी देऊन त्यांनी त्यांचं पद भूषवलं आहे. अच्छा. आपण आता तुम्ही हे एवढं मोठं हे असताना तुम्ही हे स्थितीपत्र मान्य केले आणि त्याच्यानंतर तुमच्या याच्यामध्ये जी तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला जी काही आवड, कला, तुमच्या राजकीय क्षेत्र असेल, त्याच्यानंतर तुमच्या कार्यांची जी काही आवड निवड असेल, ह्याच्याबद्दल तुम्हाला असं काय वाटलं की बाबा मी
सर्व्हिसच करावं म्हणून? आता कसं आहे सर, त्या याची आवड असताना सुद्धा किंवा त्याला एक आपण ह्या याच्यामध्ये काहीतरी वेगळं करून दाखवा, ह्या दृष्टीने मी 1983 साली तलाठी पदाची परीक्षा दिली, त्यामध्ये उत्तीर्ण झालो. त्या उत्तीर्ण झाल्याच्या नंतर सर्वप्रथम स्पर्धे किती होते? प्रतिस्पर्धी त्यावेळेस 900 लोक होते, हा. परंतु 900 लोकांमधून आमची फक्त 30 लोकांची निवड केली. अच्छा, तर किती तुम्हाला गुण मिळाले त्यावेळेस? त्यावेळेस गुण मला पर्सेंटेज 200 पैकी 160 गुण मिळाले होते. 200 पैकी 160 गुण. त्याच्यामध्ये तुमचा मग कितवा नंबर आला त्यावेळेस? अच्छा, बरं, ठीक आहे. आपण तुमची प्रथमच निवड गेवराईला झाली? हो, म्हणजे गेवराईला गेवराई तालुक्यात. अच्छा, तुम्ही गेवराईला म्हणजे नेमकं किती कालावधी तुमचा गेवराईमध्ये कार्य? गेवराई तालुक्यामध्ये माझा 30 वर्षाचा कालावधी सर्व्हिसचा केला. म्हणजे तिथंच रिटायर झाला हो. तुम्ही. आणि त्याच्यानंतर पुन्हा मंडल अधिकारी होऊन हा, मंडळ होऊन तलवाडा, हा. नंतर मादळमही हा. आणि चकलांबा ह्या 3 ठिकाणी मी सर्व्हिस केली. अच्छा, चांगले तुमचं कार्य असल्यामुळे सर्व लोकांच्या तुम्हाला चांगल्या प्रतिक्रिया ग्रामीणमधून आलेल्या, अशी काही तुमचे नाव आहेत का? हो, सुरक्षित का तुमचे असे दोस्त कंपनी? आहेत ना. हा. मेरगावाचे प्रकाश पराड, हम्म. तानाजी पराड, नंतर अंतरोलीचे जनार्दन वावरे, हा. अब्दुल भाई, हम्म. नंतर पांढरीचे बाबासाहेब जायगुडे, बरं. बाबत तिवारी. अच्छा, आपण आता हे तुम्ही आता जवळचे नागरिक सर दुर्बल घटक बरोबर. हा त्यांचा साप्ताहिक असताना हे तुम्हाला काही पत्रकार लोकांचे काही असे नाव आठवतात का त्यावेळेसचा प्रेम याच्यामध्ये तुमचे दोस्त? हा, त्यावेळेस पत्रकार आसाराम हातगुले, हा, लोकमतचे. लोकमतचे बरं. काजी आमान, राजा. सुभाष मुळे, अच्छा. आणि नंतर BM ओडजीकर. BM ओडजेकर. हा. त्यांचा BM ओडजेकरचा जो नवराष्ट्र पेपर साप्ताहिक म्हणजे लोकराष्ट्र. लोकराष्ट्र ओडजेकरचा संपादक असताना याच्यामध्ये तुमचे काय घनिष्ठ संबंध? लोकराष्ट्र संपादक असताना त्यांची माझी अशी बरेच वेळ चर्चा झाली, आम्ही एकमेकांचे स्वभाव आवडले. हा. आणि त्यांनी काय केलं, किंवा आपल्या जी समजा चांगल्या बातम्या आहेत हा. किंवा काही आहेत, आपल्यातले गुण आहेत, हे पाहून त्यांनी आपल्याला सहकार्य केलं. अच्छा, त्याच्यानंतर तुम्हाला असे तुमचे पत्रकारमध्ये तुमचे जे काही पत्रकार आहेत, पत्रकारच्या माध्यमातून असे किती तुम्हाला सहकार्य करणाऱ्यांचे काही नाव आठवतात? त्यानंतर तलवाड्याचे बापू गाडेकर आहेत, हा. नंतर काजी आमान सर आहेत, हा. नंतर हातगुले सर आहेत, हा. नंतर सुभाष मुळे आहेत, सुभाष पवार आहेत, सुभाष सुतार आहेत. अच्छा. आणि त्याच्यानंतर पुन्हा सुभाष सुतार, वडजीकर, हातगुले आणि मधुकर तोर असे जे काही तुमचे जे काही मित्र यांच्या माध्यमातून तुमच्या चांगल्या कार्यांची बातम्या वगैरे ते छापित असतात. हा. आता त्याच्याबद्दल तुम्हाला त्यांच्याबद्दल कौतुक म्हणून त्यांना अशी तुम्हाला सन्मान करून त्यांचे प्रसिद्धीपत्राला काही बातम्या आलेल्या आहेत? तो आलेला आहे. कोणत्या पेपरचा? लोकराष्ट्राला आलेले आहेत, वडजेकरांचा. वर्धीकरांच्या, नंतर साप्ताहिक दुरल घटकला आलेले आहेत, साप्ताहिक दोन घटकचे संपादक प्रभाकरराव नागरे. प्रभाकरराव नागरे. हा, लोकमतला आलेली आहे. हा. अच्छा, आपण चांगल्या कार्यांची दखल घेतली सर यांनी पत्रकार लोकांनी आणि काही क्लास 1 अधिकाऱ्यांनी, जिल्हाधिकाऱ्यांनी, राज्यमंत्री जयदत्त अण्णा क्षीरसागरनी आणि काही ग्रामीणमधून तुम्हाला शुभेच्छा आलेल्या, चांगलं कार्य केलेलं आहे. BN खेडकर साहेब, तुम्ही मंडळ अधिकारी होऊन तुम्हाला शुभेच्छा. आमच्या द ऑल इंडिया न्यूज संपादक RK थोरात बघत आहात. थँक्यू, धन्यवाद.